हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला नफा आणि तोटा हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित आणखी काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहू. या घटकाच्या भाग 1 मध्ये आपण नफा आणि तोटावर आधारित काही प्रश्न पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण नवनीत स्वाध्याय 29.1 मधले प्रश्न पाहिले होते. आजच्या या व्हिडिओमध्ये नफा आणि तोटा भाग 2 मध्ये नवनीत स्वाध्याय 29.2 याच्यामधले प्रश्न सोडवू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न आहे. एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन या भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री त्यांनी 32 रुपये डझन या भावाने विकली, तर त्याला किती टक्के नफा झाला हे काढायचं आहे. किती टक्के नफा झाला हे काढायचं आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा नफा किती झाला ते काढावं लागेल आणि मग त्याच्यानंतर शेकडा नफा किंवा किती टक्के नफा झाला ते काढता येईल. मग आता याच्यासाठी 25 रुपये एका डझनचा भाव आहे आणि असे 25 डझन संत्री विकत घेतलेली आहेत. मग याची खरेदी किंमत आपल्याला काढता येईल. खरेदी किंमत बरोबर 25 गुणिले 25, कारण 25 डझन आहेत आणि एका डझनचा भाव 25 आहे. मग 25 गुणिले 25 625 रुपये इतकी झाली खरेदी किंमत. आता विक्री किंमत पण आपल्याला दिलेली आहे. ती सर्व संत्री 32 रुपये डझन या भावाने विकलेले आहेत. म्हणजे आता 32 गुणिले 25 करावं लागतील, कारण 25 डझन संत्रीच आहेत. मग 32 गुणिले 25 या दोन्हीचा गुणाकार 800 येईल. आता याच्यामध्ये विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजे नफाच झालेला असणार आहे. मग नफा काढण्यासाठी आपण नफ्याचं सूत्र वापरू शकतो, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग इथं विक्री किंमत आणि खरेदी किंमत दोन्ही आपण काढून घेतलेले आहेत. ते किमती इथं ठेवूया. विक्री किंमत आहे 800 रुपये वजा खरेदी किंमत 625 रुपये. या दोन्हींची वजाबाकी येईल 175 रुपये. हा झाला नफा. आता आपल्याला विचारला आहे शेकडा नफा किंवा किती टक्के नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे. मग त्याच्यासाठी जो नफा झाला आहे म्हणजेच 175 रुपये त्याला खरेदी किमतीनं भागायचं आणि खरेदी किंमत आहे 625, त्यामुळे छेदामध्ये 625 घ्यायचे गुणिले 100, कारण शेकड्यामध्ये रूपांतर आपण करतो त्यामुळे 100 गुणायचं. मग इथं 25 भाग जाईल. 25 7 पावणे 200, खाली 625 जर भाग घालवला तर 25 गुणिले 25 625, पुन्हा 25 100 भाग जाईल. 25 चोक 100, मावशात 7 आणि 4चा गुणाकार येईल 28%. तर इतका शेकडा नफा झालेला असेल. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने 200 रुपये डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या. त्या सर्व 225 रुपये डझन दराने विकल्या, तर त्याला शेकडा नफा किती झाला. मग इथं सुद्धा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. शेकडा नफा काढायचा. मग पहिल्यांदा नफा आपण काढू. त्याच्यासाठी खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन्ही आपल्याकडे असली पाहिजेत. मग खरेदी किंमत 200 रुपये डझनाने 200 रुपये दराने 50 डझन वह्या खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळं 50 आणि 200 यांचा गुणाकार येईल 10,000 रुपये. ही झाली खरेदी किंमत. आता विक्री किंमत सुद्धा काढता येईल, कारण एका डझनाची किंमत 225 दिलेली आहे. असे एकूण 50 डझन आहेत. मग त्या सर्वांची विक्री किंमत म्हणजेच 225 गुणिले 50 हा गुणाकार केला तर उत्तर येईल 11,250 रुपये. ही झाली विक्री किंमत. आता यावरून नफा आपण काढू शकतो. नफ्याचं सूत्र पुन्हा एकदा विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग विक्री किंमत आहे 11,250, त्याच्यातून खरेदी किंमत म्हणजेच 10,000 वजा करायचे, उत्तर येईल 1,250 रुपये. तर हा झाला नफा. आपल्याला काढायचा शेकडा नफा. मग शेकडा नफा काढण्यासाठी जो नफा झाला आहे म्हणजे 1,250 त्याला खरेदी किमतीनं भागायचं आणि खरेदी किंमत आहे 10,000. छेदात 10,000 घेऊया गुणिले 100. या 2 शून्याला इथं 2 शून्य निघून जातील. पुन्हा एका शून्याला शून्य निघून जाईल. मग 125/10 हेच आपण 12.5 असं दशांश अपूर्णांकात लिहू शकतो. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. या व्यवहारामध्ये 12.5% इतका शेकडा नफा झाला, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 40 वस्तूंची खरेदी 30 वस्तूंच्या विक्री एवढी आहे, तर या व्यवहारात टिंबटिंब 4 पर्याय दिलेत. 100/3% नफा होतो, 4/3% नफा होतो, 1/4% नफा होतो की 25% नफा होतो. मग ह्या पर्यायावरून जाण्यापेक्षा आपण अगोदर जे प्रश्नात दिली माहिती त्याच्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर मिळवून नंतर ते पर्याय कुठे आहे बघूया. 40 वस्तूंची खरेदी किंमत 30 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. मग खरेदी किंमत आपल्याला माहिती नाही, त्या खरेदी किमतीसाठीच एक अक्षर घेऊया. समजा खरेदी किंमत म्हणजे X रुपये आहे आणि ही खरेदी किंमत एका वस्तूची आहे असं आपण गृहीत धरूया. मग अशी 40 वस्तू आहेत. मग त्या 40 वस्तूंची एकूण खरेदी किंमत काढायला एका वस्तूच्या खरेदी किमतीला 40 ने गुणायचं. म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत X असेल तर एकूण 40 वस्तूंची खरेदी किंमत असणार आहे 40X.
ही झाली एकूण खरेदी किंमत. आता आपल्याला ह्या प्रश्नात असं दिलंय की 30 वस्तूंच्या विक्री किमती एवढी 40 वस्तूंची खरेदी किंमत आहे. मग 40 वस्तूंची खरेदी किंमत तर आपल्याकडे आहे 40x. आता ह्या 30 वस्तूंची विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. मग ही जी 30 वस्तूंची विक्री किंमत आहे, तर ती 30 वस्तूंची विक्री किंमत 40 वस्तूंच्या खरेदी किमती इतकीच आहे आणि 40 वस्तूंची खरेदी किंमत आहे 40x. त्यामुळं 30 वस्तूंची विक्री किंमत बरोबर 40x असे एक समीकरण आपण लिहू शकतो. मग 30 वस्तूंची विक्री किंमत जर 40x असेल तर त्याच्यावरून एका वस्तूची विक्री किंमत आपण काढू शकतो. म्हणजेच एका वस्तूची विक्री किंमत काढायला 30 जर उजव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, म्हणजे 40/30 गुणिले x होतील. इथं शून्याला शून्य निघून गेलं तर 4/3 गुणिले x ही झाली एका वस्तूची विक्री किंमत. मग आपल्याकडे एका वस्तूची खरेदी किंमत आहे x, एका वस्तूची विक्री किंमत आहे 4/3x. ह्याच्यावरून आपल्याला नफा काढता येईल आणि या व्यवहारात नफाच झाला असणार आहे, कारण विक्री किंमत 4/3 आहे. मग ह्या 4/3 मध्ये छेद जो आहे तो अंशापेक्षा लहान आहे, याचा अर्थ ही जी किंमत आहे ती 1 काहीतरी अशा स्वरूपात आपल्याला मिळणार आहे, म्हणजे ती 1 पेक्षा मोठी असणार. याचाच अर्थ विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. मग विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर त्या व्यवहारात नफाच झालेला असणार आहे. त्यामुळे इथं नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे सूत्र वापरूया. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग एका वस्तूची विक्री किंमत 4/3x आहे, वजा एका वस्तूची खरेदी किंमत x आहे. मग ही वजाबाकी करूया. 4/3 वजा 1 आणि हे दोन्ही मधून x जे सामायिक आहेत ते कंसाच्या बाहेर घेऊ. मग इथे 1 चा छेद काय नाही म्हणजे 1 घेऊ, म्हणजे इथे तिरकस गुणाकार करावा लागेल. 4 आणि 1 चा गुणाकार 4 वजा 3 गुणिले 1 म्हणजेच 3, छेदामध्ये 3 गुणिले 1 म्हणजेच 3, कंसाच्या बाहेर x. मग 4 वजा 3 म्हणजेच 1/3x. हा एवढा झाला नफा. आता विचारले शेकडा नफा, कारण प्रत्येक पर्यायामध्ये टक्के दिलेले आहेत, याचा अर्थ शेकडा नफामध्ये आपल्याला ते रूपांतरित करायचं आहे. मग शेकडा नफा जर काढायचा असेल तर शेकडा नफ्याचं सूत्र आपण वापरूया. आता शेकडा नफा बरोबर जो काही नफा झालाय, जो इथं आपण काढलेला आहे 1/3x, त्याला खरेदी किमतीनं भागायचं, कारण नफा हा नेहमी खरेदी किमतीवर, नफा असो किंवा तोटा असो, तो नेहमी खरेदी किमतीवरच आकारला जातो. त्यामुळे खरेदी किमतीनं त्याला भागायचं म्हणजेच x न भागायचं, कारण खरेदी किंमत x आहे असं आपण गृहीत धरले आणि त्याचं शेकड्यात रूपांतर करायचं म्हणून 100 त्याला गुणायचं. मग इथं अंशात आणि छेदात x ला x निघून जाईल. इथं मिळेल 1/3 गुणिले 100. मग 1/3 गुणिले 100 म्हणजेच काय तर 100/3%. हा झाला इतका शेकडा नफा. मग 100/3% हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. जर सूट न देता ती विकली तर छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल? आता या प्रश्नासाठी छापील किंमत आपण गृहीत धरूया आणि ती गृहीत 100 धरूया, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला ते सोपं जाईल. म्हणजे समजा एका वस्तूची छापील किंमत 100 रुपये. आता याच्यावर सूट दिलेली आहे 10%. ती 10% सूट देऊन ती वस्तू विकलेली आहे, म्हणजे त्याची विक्री किंमत किती होईल? तर 100चे 10% काढणं सोपं जावं म्हणून त्याची छापील किंमत गृहीत धरताना आपण 100 धरले, कारण 100चे 10% म्हणजे 10. तेवढी सूट दिली तर विक्री किंमत होणार 90, कारण 10 रुपये सूट दिलेली आहे. म्हणजे छापील किंमत 100 रुपये असेल तर विक्री किंमत 90 रुपये झाली. आता आपल्याला असं विचारलंय की असं केलं तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतोय, म्हणजे ती वस्तू 90 रुपयाला विकली तरी सुद्धा 20% नफा होतोय. आता आपल्याला माहिती आहे की नफा हा नेहमी खरेदी किमतीवर आकारला जातो, पण खरेदी किंमत अजून आपल्याला माहितीच नाही. मग ती खरेदी किंमत, त्याच्यासाठी अक्षर आपण घेऊया x, आणि हा जो नफा आहे 20%, तो नफा गृहीत धरून त्या वस्तूची किंमत होईल 120%, कारण 100% तर आहेतच, पण त्याच्यात 20% नफा आहे, त्यामुळं 120% ही त्याची विक्री किंमत झाली. मग हे 120% कशाचे? तर खरेदी किमतीचे, कारण नफा असो किंवा तोटा असो हा नेहमी खरेदी किमतीवर आकारला जातो. त्यामुळं 120% हे x चे काढायचे, किंवा हे आपण असं लिहू शकतो x चे 120%. मग हे x चे 120% म्हणजेच विक्री किंमत, आणि विक्री किंमत आपण काढलेली आहे 90 रुपये, म्हणजे बरोबर लिहूया 90 रुपये. मग x चे 120% काढायचे, म्हणजे त्याला 120/100 न गुणायचं, बरोबर 90. मग x ची किंमत काढायला हे उजव्या बाजूला 90 आहे तसेच 120/100 जर
उजव्या बाजूला घेतले तर त्याचं व्यस्त होईल 100/120. इथे शून्याला शून्य निघून जाईल. मग x बरोबर अंशामध्ये 90 आणि 10चा गुणाकार 900 येईल छेद 12. 12 सत्ते 84, 6 शिल्लक राहील 60 होतील, 12 पंचे 60. मग x बरोबर 75 आणि x कशासाठी गृहीत धरली आपण किंमत, तर खरेदी किमतीसाठी. म्हणजे खरेदी किंमत आपल्याला मिळाली 75 रुपये. आता ही x ची किंमत मिळाली म्हणजे खरेदी किंमत आपल्याला मिळाली, विक्री किंमत आपल्याकडे आहे, त्यावरून नफा आपल्याला काढता येईल. पण नफा काढायचा असेल तर नफ्यासाठी सूत्र आपलं विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजे 90 मधून 75 जर आपण वजा केले तर नफा मिळेल 15 रुपये. पण इथं प्रश्नात असं विचारले की छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल, त्यामुळं इथं नफ्याचं सूत्र विक्री किंमत वजा खरेदी किंमत असं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला नफा छापील किमतीच्या किती पट आहे ते काढायचं. त्यामुळे विक्री किमतीच्या ऐवजी छापील किंमत घ्यायची आणि त्याच्यामधून खरेदी किंमत वजा करायची, म्हणजे मग आपल्याला जो नफा मिळणार आहे तो छापील किमतीच्या किती पट आहे किंवा छापील किमतीवर किती शेकडा मिळाला आहे तो काढता येईल. छापील किंमत 100 आहे, वजा खरेदी किंमत 75 आपण काढली, 100 वजा 75 25, म्हणजे नफा मिळणार 25 रुपये. आपल्याला शेकडा नफा विचारलाय. मग शेकडा नफा काढायला जो काय नफा मिळाला 25 त्याला खरेदी किमतीने भागायचं, कारण शेकडा नफा असो किंवा शेकडा तोटा असो तो खरेदी किमतीवरच आकारला जातो. त्यामुळं छेदामध्ये 75 घेऊ आणि त्याला 100 न गुणू, कारण शेकड्यामध्ये रूपांतर करायचं आहे. मग 25 एके 25, 25 त्रिक 75, 3 न जर 100 ला भाग घालवला तर 3 त्रिक 9, 1 शिल्लक राहील 10 होतील, पुन्हा 3 त्रिक 9, 1 शिल्लक राहील, 1 ला भाग जात नाही म्हणून इथे डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल 1 शून्य, पुन्हा 1 शिल्लक राहील, पुन्हा 1 शून्य घेतलं तर 3 त्रिक 9, 33.33% इतका शेकडा नफा झालेला असेल. मग आता हा पर्याय 33.33% या 4 मध्ये कुठेच दिसत नाही, पण पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपल्याला दिला आहे 33.1/3 आणि 33.1/3 म्हणजेच काय, तर 33.33%. तर हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. या प्रश्नामध्ये एक फक्त शब्द इथं महत्वाचा आहे, छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल असा प्रश्न असल्यामुळं आपण इथं नफा काढताना छापील किमतीतून खरेदी किंमत वजा केली. जर इथं फक्त असं विचारलं असतं की शेकडा नफा किती होईल, छापील किमतीचा हा शब्द इथं जर नसता तर आपलं उत्तर वेगळं आलं असतं. म्हणजे आपण छापील किमतीतून खरेदी किंमत वजा करण्याच्या ऐवजी विक्री किमतीतून म्हणजे 90 मधून ते वजा केलं असतं आणि त्यावेळेला उत्तर आपलं वेगळं आलं असतं, जे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला कदाचित 20% मिळालं असतं. पण इथं हा पर्याय क्रमांक 2 मध्ये 20% दिसतंय सुद्धा, पण हे आपलं उत्तर नाही, कारण प्रश्नात विचारले आपल्याला छापील किमतीच्या शेकडा किती टक्के नफा होईल. त्याच्यामुळं आपण खरेदी किंमत वजा करताना छापील किमतीतून म्हणजे 100 मधून वजा केलं. पुढचा प्रश्न, साखरेचा दर 25% वाढला त्यामुळे खप 15% कमी झाला, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला. आता इथं सरळ एक सोपं सूत्र वापरू. 2 व्हेरिएबल्स आहेत इथं, एक म्हणजे दर आहे आणि दुसरा आहे खप. या दोन्हीच्यासाठी अंक घेऊया, म्हणजे ते कॅल्क्युलेशन करणं जास्त सोपं जाईल. म्हणजे समजा 100 रुपये दर आहे आणि त्यावेळेला खप 100 आहे, मग एकूण उत्पन्न किती मिळणार आहे, म्हणजे एका किलोचा असेल किंवा क्विंटलचा असेल, जो काही दर असेल तो 100 आहे आणि असे 100 साखरेची पोती किंवा 100 किलो खपलेला आहे, त्याच्यातून मिळणार उत्पन्न काढायला या दोन्हीचा गुणाकार करायचा, म्हणजे 100 गुणिले 100 10,000. आता इथं असं दिलंय की दर 25% ने वाढला, मग 100चे 25% म्हणजे 25, तर त्या 25 न दर वाढलेला आहे, 25 रुपयानं दर वाढलाय, म्हणजे 100चा तो 125 होईल. आणि खप 15% ने कमी झालाय, मग 100चे 15% म्हणजे 15, मग 15 न कमी झालेत 100 म्हणजेच होईल 85. तर आता दर 125 आहे आणि खप 85 आहे, या दोन्हींचा गुणाकार म्हणजे उत्पन्न मिळणार. या दोन्हींचा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 10,625. तर सुरुवातीचं उत्पन्न 10,000 होतं, जे आता 10,625 झाले, म्हणजे उत्पन्न वाढले, म्हणजे याच्यामध्ये नफाच असणार आहे. तो नफा किती झालाय ते पहिला काढू. तर नफा काढायला नव्या उत्पन्नातून जुनं उत्पन्न 10,625 मधून जुनं उत्पन्न 10,000 वजा करूया, उत्तर येईल 625. 625 हा नफा झाला. आपल्याला विचारले शेकडा नफा किती, मग हा खरेदी किमतीच्या तुलनेत किंवा एकूण उत्पन्नाच्या तुलनेत किती वाढलाय ते काढावं लागेल. मग 625 ला सुरुवातीचं जे उत्पन्न आहे 10,000 त्यानं भागायचं आणि शेकड्यात रूपांतर आपण करतोय म्हणून त्याला 100 न गुणायचं. मग या 2 शून्याला 2 शून्य निघून जाईल, 25 चौक 100, इथं 25 गुणिले 25 625, म्हणजे 25/4. याला जर 4 न 25 ला भाग घालवला तर 4 सक 24, 1 शिल्लक राहील, 1 ला भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल 1 शून्य,
4 दुने 8, 2 शिल्लक राहील. 2 लई भाग जात नाही, एक शून्य वाढवू, 4 पंचे 20. उत्तर येईल 6.25%. इतका शेकडा नफा होईल या व्यवहारामध्ये, जो आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलाय. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न. एक वस्तू 150 रुपयाला विकली असता जेवढा तोटा होतो त्याच्या 1.5 नफा ती वस्तू 275 रुपयाला विकल्याने होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? मग त्या वस्तूची मूळ किंमत काढायची आहे, म्हणजेच त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे. समजा त्या वस्तूची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत आपण गृहीत धरूया एक्स. आता ही 150 रुपयाला विकल्यामुळं तोटा झालाय. मग तोटा किती झालाय हे कसं काढायचं? तर तोटा बरोबर तोट्याचं सूत्र आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. कारण खरेदी किंमत ज्या वेळेला जास्त असते त्याच वेळेला तोटा होतो. हा तोटा झाला 150 रुपये. तोट्याच्या खाली 150 लिहूया. मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत एक्स आपण गृहीत धरलेली आहे, वजा विक्री किंमत आहे तसंच घेऊया. मग ही वजा विक्री किंमत जर डाव्या बाजूला घेतलं तर अधिक विक्री किंमत होईल, बरोबर. एक्स आहे तसेच 150 जर उजव्या बाजूला घेतले तर वजा 150 होईल. ही झाली विक्री किंमत, ही एक विक्री किंमत झाली. म्हणजे या पहिल्या व्यवहारावरून ही एक विक्री किंमत काढली. आणखी एक दुसरा व्यवहार आहे ज्याच्यावरून आपल्याला आणखी एक विक्री किंमत मिळेल. त्याच्यामध्ये नफा होतोय आणि तो नफा त्याच्या 1.5 होतोय आणि तो नफा ती वस्तू 275 रुपयाला विकल्यामुळे होतो. मग आता इथं तोटाच्या ऐवजी सूत्र वापरायचं नफा. मग नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. कारण इथे विक्री किंमत जास्त आहे त्याच्यामुळं विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करा. मग आता या व्यवहारामध्ये नफा किती झाला ते माहिती नाही आपल्याला, त्यामुळे नफा तसंच ठेवूया. विक्री किंमत म्हणजे ही 275 रुपयाला वस्तू विकलेली आहे त्यामुळे विक्री किंमत 275 होईल, वजा खरेदी किंमतीसाठी अक्षर आपण एक्स घेतलेला आहे, एक्स लिहूया. तर हा झाला नफा. म्हणजे पहिल्या व्यवहारात तोटा झालाय ते समीकरण 1 मध्ये आपण लिहिलं, दुसऱ्या व्यवहारात नफा झालाय समीकरण 2 मध्ये लिहिलं. आता या दोन्ही विधानांमध्ये तोटा आणि नफा जो झालाय त्यांच्यामधलं रिलेशन दिले की नफा जो आहे तो तोट्याच्या 1.5 आहे. नफा हा 275 वजा एक्स इतका झालाय. हा तोट्याच्या 1.5 आहे म्हणजे तोटा इथं एक्स वजा 150 आहे. मग याचे 1.5 काढायचे म्हणजेच काय तर त्याला 3/2 न गुणायचं, कारण 1.5 म्हणजे 3/2. मग 3/2 कंसात एक्स वजा 150. आता हे छेदातले 2 आपण डाव्या बाजूला घेऊया, अंशात जातील. म्हणजे 2 कंसात 275 वजा एक्स बरोबर 3 कंसात एक्स वजा 150. मग 2 न 275ला जर गुणलं तर 550 वजा 2 गुणिले एक्स म्हणजे 2x. 3 न कंसाच्यात गुणूया, 3 गुणिले एक्स 3x वजा 3 गुणिले 150 450. वजा 450 आपण डाव्या बाजूला घेऊया, अधिक 450 होईल बरोबर 3x वजा 2x उजव्या बाजूला घेऊया, अधिक 2x होतील. मग 550 अधिक 450 1000 बरोबर 3x अधिक 2x 5x. एक्सची किंमत काढायला 5 आपण डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील बरोबर एक्स. 5 न जर 1000ला भाग घालवला तर 5 दुने 10 आणि वर 2 शून्य, तर एक्सची किंमत आपल्याला मिळेल 200. आणि एक्स म्हणजेच काय तर मूळ किंमत किंवा खरेदी किंमत ही असणार आहे 200 रुपये, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. एक वस्तू 56 रुपयाला विकल्याने वस्तूच्या विक्रीच्या 1/7 नफा होतो. जर त्याला खरेदीच्या किमतीवर 20% नफा पाहिजे असेल तर ती वस्तू त्याने केवढ्याला विकावी? मग इथं एक वस्तू 56 रुपयाला विकल्यामुळे असं दिले, याचा अर्थ विक्री किंमत दिलेली आहे. तर ती विक्री किंमत आहे 56 रुपये. असं केल्यानंतर विक्रीच्या 1/7 नफा होतो. मग नफा किती होतो तर विक्री किमतीच्या म्हणजे 56च्या 1/7 काढायचं म्हणजे त्याला 1/7 न गुणायचं. 7 न जर 56ला भाग घालवला तर 7 56 म्हणजे नफा होणार आहे 8 रुपये. आता इथे विक्री किंमत आहे, नफा आहे, खरेदी किंमत माहिती नाही, त्याच्यासाठी अक्षर घेऊया. मग समजा खरेदी किंमत बरोबर एक्स आपण गृहीत धरू. मग खरेदी किंमत, नफा, विक्री किंमत याच्यावरून एक सूत्र आपल्याला असं तयार करता येईल की नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग इथे नफा काढायला विक्री किंमत 56 आहे वजा खरेदी किंमत एक्स, तर हा इतका नफा झालेला आहे 56 वजा एक्स. आता इथं प्रश्नात दिलेल्या माहितीवरून जर त्याला खरेदी किमतीवर 20% नफा पाहिजे असेल तर त्यांनी ती वस्तू केवढ्याला विकावी असा प्रश्न विचारलाय. आता ह्या प्रश्नामध्ये नफा आपण काढलेला आहे 8 रुपये, तो या सूत्रात ठेवूया. 8 बरोबर
56 वजा एक्स. वजा एक्स जर डाव्या बाजूला घेतले तर अधिक एक्स होतील आणि 8 जर उजव्या बाजूला घेतले तर वजा 8 होतील. म्हणजे एक्सची किंमत 56 वजा 8 म्हणजेच 48. तर ही एक्सची किंमत मिळाली म्हणजेच खरेदी किंमत आपल्याला मिळाली. आता ह्या खरेदी किमतीवरून आपल्याला शेकडा 20 नफा काढता येईल. की शेकडा नफा 20 पाहिजे. म्हणजेच तो खरेदी किमतीच्या म्हणजे 48च्या 20% किती ते काढावं लागेल. मग 48चे 20% आपण काढू. म्हणजेच 20% याचा अर्थ त्याला 20/100 न गुणायचं. 20 न 100ला भाग घालवला तर 5चा भाग जाईल. मग 5 न 48ला भाग घालवला तर आपल्याला उत्तर मिळेल. मग 5 9 45, 3 शिल्लक राहील. 3ला भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल एक शून्य वाढवायचा. 5 30 म्हणजे शेकडा नफा 9.6. मग शेकडा नफा म्हणजे शेकडा 20 नफा म्हणजेच काय तर 9.6 रुपये इतका नफा व्हायला पाहिजे. मग ती वस्तू कितीला विकायला लागेल असा प्रश्न आहे. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा एवढे रुपये म्हणजे 9.6 रुपये जास्त घ्यावे लागेल. म्हणजे मग शेकडा 20 इतका नफा मिळणार. मग खरेदी किंमत आपण काढलेली 48, त्याच्यापेक्षा 9.6 रुपये जास्त घ्यावे लागतील. म्हणजे मग आपल्याला त्या किमतीला वस्तू विकल्यानंतर शेकडा 20 नफा होईल. मग 48 अधिक 9.6 उत्तर येईल 57.6. हे आपलं उत्तर. म्हणजे ती वस्तू जर 57.6 रुपयाला विकली तर शेकडा 20 इतका नफा होईल. मग आता हा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलाय. 57.60 म्हणजेच 57.6. दोन्हीचा अर्थ एकच आहे, कारण 6च्या पुढे आता पुढे कितीही शून्य आपण दिली तरी त्याची किंमत काय बदलत नाही, ती 57.6च राहते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा पुढचा प्रश्न. 2 वस्तू प्रत्येकी रुपये 600 ना विकल्याने एकात खरेदीच्या 9% नफा व दुसऱ्यात 9% तोटा होतो. तर त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल? मग 2 वस्तू प्रत्येकी 600 रुपयाला विकलेल्या आहेत. मग एकूण विक्री किंमत आपल्याला त्याच्यावरून काढता येईल. एका वस्तूची किंमत 600 रुपये तर 2 वस्तूंची किंमत किती असणार, तर 600ला 2 ने गुणायचं म्हणजे 1200 रुपये. आता पहिल्या वस्तूमध्ये 9% नफा झालाय. मग त्याची खरेदी किंमत आपल्याला माहिती नाही. समजा त्या वस्तूंची, दोन्ही वस्तूंची खरेदी किंमत आपण एक्स गृहीत धरूया. मग खरेदी किंमत जर एक्स असेल तर पहिल्या व्यवहारात असं दिले की खरेदीच्या 9% नफा झालाय. म्हणजेच त्या वस्तूची किंमत 9% नफा झाल्यामुळं 100% तर आहेच, शिवाय 9% नफा म्हणजे 109 होईल. मग हे 109 कशाच्या, तर एक्सच्या. कारण खरेदी किंमतीसाठी अक्षर आपण एक्स घेतले. मग एक्सचे 109% बरोबर 600. कारण त्या वस्तूंची किंमत 600 रुपये आहे. मग ह्या एक्सचे 109% काढायचे म्हणजेच एक्स गुणिले 109/100 बरोबर 600. मग ही एक्सची किंमत म्हणजेच खरेदी किंमत काढायला 109/100 जर आपण उजव्या बाजूला घेतले तर त्याचा व्यस्त होईल 100/109. तर हे पहिल्या व्यवहारावरून आपण एक मिळवलं समीकरण. त्याच पद्धतीने दुसरा व्यवहार, तिथं मात्र तोटा झाला 9%. म्हणजे 100 पेक्षा 9 न कमी म्हणजे 91%. तोही कशाच्या, तर एक्सच्याच. आणि ती जी किंमत आहे ती 600 रुपयेच असणार आहे. म्हणजे या व्यवहारामध्ये ती वस्तू जरी 600 रुपयाला विकलेली असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये 9% तोटा झाला. त्यामुळं खरेदी किमतीच्या 91% म्हणजे ती 600 रुपये ही विक्री किंमत आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं एक दुसरं समीकरण आपल्याला मिळालं. हे पण याच पद्धतीने सोडवू. एक्सचे 91% काढायचे म्हणजेच 91/100 त्याला गुणायचं बरोबर 600. हे इथं नीट लक्षात घ्या, कारण दोन्ही वस्तू 600 रुपयाला विकलेल्या आहेत. त्यामुळं या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपण 600 रुपये घेतले जी विक्री किंमत आहे. आणि पहिल्या व्यवहारात खरेदीच्या 9% नफा आहे म्हणून ती 109% झाली. आणि खरेदीच्या म्हणजे एक्सचे 109% बरोबर ही विक्री किंमत. दुसऱ्या व्यवहारात तोटा झाल्यामुळे 100 मधून 9 वजा केले म्हणजेच खरेदी किमतीच्या 91% ती रक्कम होईल, जी 600च आहे. कारण ती वस्तू दुसरी सुद्धा 600 रुपयालाच विकलेली आहे. त्यामुळे त्याच्यावरून हे दुसरं समीकरण आपल्याला तयार करता येईल. मग एक्स बरोबर पुन्हा एकदा 600 गुणिले 91/100 जर उजव्या बाजूला घेतलं तर त्याचा व्यस्त होईल 100/91. मग या दोन्ही विक्री किमती आपल्याकडे आहेत. या दोन्हीची जर बेरीज केली समजा तर एकूण विक्री किंमत आपल्याला मिळेल. मग ही एकूण विक्री किंमत बरोबर पहिली विक्री किंमत आहे 600 गुणिले 100/109 अधिक दुसरी विक्री किंमत आहे 600 गुणिले 100/91. आणि एकूण विक्री किंमत ती आपल्याला काढायची आहे. मग या दोन्हीची बेरीज करूया. 600 कॉमन घेऊ, कंसात शिल्लक राहील 100/109 अधिक 600 कॉमन घेतलेला आहे 100/91. मग इथं तिरकस गुणाकार जर केला तर 600 गुणिले 100 गुणिले 91 म्हणजेच
9100 अधिक 109 गुणिले 100 म्हणजेच 10,900 छेद 91 गुणिले 109 9,919 येईल उत्तर. आता हे सगळं सोडवलं तर उत्तर आपल्याला असं मिळेल 600 गुणिले 9100 अधिक 10,900 उत्तर येईल 20,000 छेद 9,919. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळणार आहे 1,209. इथे एकूण विक्री किंमत येणार नाही, इथे येईल एकूण खरेदी किंमत, कारण खरेदी किंमत काढल्याशिवाय आपल्याला नफा किंवा तोटा काढता येणार नाही. ही खरेदी किंमत आपली झाली 1209. तर विक्री किंमत आपल्याकडे 1200 रुपये आहे, खरेदी किंमत 1209 आहे. मग विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा 9 रुपयानं कमी आहे, म्हणजे इथं तोटा झालेला असणार आहे. तर तो तोटा झालाय 1209 वजा 1200, तर तो तोटा झालाय 9 रुपये. विचारले आपल्याला शेकडा तोटा किती. मग शेकडा तोटा जर काढायचा असेल तर जो काही तोटा झालाय 9 रुपये त्याला खरेदी किमतीनं भागायचं, आणि खरेदी किंमत आहे 1209 रुपये, आणि 100 त्याला गुणायचं. 9 गुणिले 100 म्हणजेच 900 छेद 1209. हा जर भागाकार केला तर उत्तर येईल आपलं 0.81%. तर हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलंय 0.81% तोटा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने आपल्याला एकूण विक्री किंमत आपल्याला दिली होती सुरुवातीला 1200 रुपये. एक्स ही खरेदी किंमत वापरून आपण एकूण खरेदी किंमत काढून घेतली पहिल्या व्यवहारात आणि दुसऱ्या व्यवहारामध्ये मिळून, आणि मग त्याच्यावरून तोटा की नफा ठरवला, आणि त्याच्यावरून मग सगळ्यात शेवटी शेकडा तोटा आपण काढला. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येकी रुपये 100 छापील किमतीची 3 खेळणी शेकडा काही सूट देऊन 260 रुपयाला विकली, तर दुकानदाराने या विक्रीमध्ये शेकडा किती सूट दिली. आता या प्रश्नामध्ये आपल्याला छापील किंमत दिलेली आहे, ती आहे 100 रुपये, आणि एका वस्तूची छापील किंमत 100 आहे. अशी 3 खेळणी आहेत, त्यामुळे एकूण छापील किंमत असणार 300 रुपये, आणि त्या वस्तू 260 रुपयाला विकलेल्या आहेत, म्हणजे विक्री किंमत झाली 260. आता सूट किती दिली हे काढता येईल. छापील किंमत 300 रुपये जरी असली तरी 260 ला त्या वस्तू विकलेत, त्यामुळे सूट 300 वजा 260 म्हणजेच 40 रुपये झाली. प्रश्न विचारला शेकडा सूट किती. सूट आपल्याला मिळाली, मग त्याचं शेकड्यामध्ये रूपांतर करायचं, म्हणजेच शेकडा सूट काढायला जी सूट मिळाली 40 रुपये त्याला भागायचं आहे छापील किमतीनं. हे नेहमी लक्षात ठेवायचं, विक्री किमतीवर नाही. तर छेदामध्ये 300 घेऊ आणि त्याला 100 न गुणू, कारण शेकड्यामध्ये रूपांतर करायचं. मग या 2 शून्याला 2 शून्य निघून गेली. 40ला जर 3 न भागलं तर उत्तर 3 एके 3, एक शिल्लक राहिला, 10 झाले, 3 त्रिक 9, एक शिल्लक राहिला, भाग जात नाही म्हणून डेसिमल घेतला, पुन्हा 3 त्रिक 9, पुन्हा 3 त्रिक 9, म्हणजे उत्तर येईल 13.33%. इतकी शेकडा सूट दिलेली आहे. मग 13.33% हा पर्याय आपल्याला दिसत नाही कुठंच, पण पर्याय क्रमांक 4 मध्ये 13.1/3 आहे. मग 13.1/3 म्हणजेच 13.33%. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, एका मनुष्याने 1200 रुपयाला एक याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या, त्यापैकी 3 शेळ्या शेकडा 20 नफ्याने विकल्या, 2 शेळ्या मेल्या, उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यास विकाव्या म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल. तर पहिल्यांदा खरेदी केलेली किंमत जी आहे ती खरेदी किंमत एकूण काढूया. एका शेळीची किंमत आहे 1200 रुपये, अशा 10 शेळ्या खरेदी केल्यात. मग एकूण खरेदी किंमत काढायला 1200ला 10 न गुणायचं, म्हणजेच 12,000 रुपये ही झाली एकूण खरेदी किंमत. सगळ्यात शेवटी प्रश्नात असं दिले की 6% नफा पाहिजे. मग नफा पाहिजे किती ते पहिल्यांदा आपण काढून घेऊया. 6% नफा पाहिजे, तो खरेदी किमतीच्या पाहिजे, म्हणजेच 12,000चे 6% ते आपल्याला काढावं लागेल. म्हणजे नफा किती मिळवायचं ते पहिला आपण लक्षात घेऊया. 12,000 गुणिले 6% म्हणजे 6/100. या 2 शून्याला इथं 2 शून्य निघून जातील. 120 गुणिले 6 720 रुपये इतका नफा मिळवायचा आहे. मग इतका नफा मिळवायचा असेल, खरेदी किंमत 12,000 रुपये असेल, तर विक्री किंमत ह्याच्यावरून काढता येईल आपल्याला. खरेदी किंमत 12,000 आहे आणि नफा 720 मिळवायचा आहे, त्यामुळे ती त्याच्यात मिळवायची. म्हणजे 12,720 रुपयाला त्या सर्व शेळ्या विकाव्या लागतील. आता त्यातल्या 2 शेळ्या मेलेल्या आहेत, म्हणजे राहिल्या 8 शेळ्या, म्हणजे 8 शेळ्या आपल्याला विकून एवढे रुपये मिळाले पाहिजेत 12,720. मग आता यापैकी 3 शेळ्या तर शेकड्या 20 नफ्यानं विकलेल्याच आहेत. मग 3 शेळ्यांची किंमत, एका शेळीची किंमत 1200 आहे, 3 शेळ्यांची किंमत 3600 होणार. पण याच्यामध्ये शेकडा 20 नफा घेतलेला आहे. मग 1200चे 20% आपल्याला काढता येईल.
एका शेळीची किंमत 1200 आहे, त्याची 20% काढायची म्हणजे 20/100 त्याला गुणायचं. 2 शून्याला 2 शून्य इथं निघून जाईल म्हणजे 240 होईल. अशा 3 शेळ्या विकल्यात, मग 240 गुणिले 3 720, म्हणजे याच्यामध्ये 720 रुपये मिळवायचे. म्हणजे एवढी रक्कम त्या 3 शेळ्या विकून मिळणार आहे, कारण त्याची खरेदी किंमत 3600 आपण घेतलीच, शिवाय 20% नफ्यानं विकल्यात, त्यामुळे 20% नफा पण त्यात ऍड केला. या दोन्हीची जर बेरीज केली तर ती बेरीज येईल 4320. म्हणजे 2 शेळ्या आता मेलेल्या आहेत, उरल्यात शेळ्या 8, त्यातल्या 3 शेळ्या विकलेल्या आहेत, त्याच्यापासून 4720 रुपये मिळाले. आता उरल्या शेळ्या 5. आता प्रश्न असा आहे की ह्या 5 शेळ्या किती रुपयाला विकाव्या, म्हणजे एकूण जी मिळणारी रक्कम आहे ती 12720 मिळेल. मग आता त्या 12720 पैकी या 3 शेळ्या विकून 4320 रुपये मिळालेलेच आहेत. मग या 12720 मधून 4320 रुपये वजा करूया. अजून 8400 रुपये मिळावे लागतील, कारण ह्या 3 शेळ्या विकून एवढे रुपये मिळालेले आहेत. एकूण 12720 रुपये मिळायला पाहिजेत. मग अजून रुपये किती मिळायला पाहिजेत, तर 8400 रुपये. आणि शेळ्या शिल्लक किती आहेत आता, तर 5 शिल्लक आहेत. मग प्रश्न असा आहे की त्यात ती प्रत्येक शेळी कितीला विकायला पाहिजे. मग 5 शेळ्या विकून जर 8400 रुपये पाहिजे असेल तर एक शेळी किती रुपयाला विकायला पाहिजे हे कसं काढायचं, तर 8400 ला 5 न भागायचं. 5 एके 5, 3 शिल्लक राहील, 5 चौक 30, 4 शिल्लक राहील, 5 8 40 आणि 0. त्यामुळे एका शेळीची किंमत असली पाहिजे 1680, म्हणजे मग 5 शेळ्यांची किंमत होईल 8400. आणि मग 8400 ही किंमत झाल्यानंतर हे 8400 आणि 3 शेळ्यां विकलेली किंमत 4320 यांची बेरीज एकूण 12720 होईल. म्हणजे एकूण नफा जो आहे तो 720 रुपये मिळेल, आणि तो 720 रुपये नफा म्हणजेच एकंदरीत 6% नफा. याचा अर्थ या सगळ्याच उत्तर मिळणार आहे 1680 रुपये. म्हणजे उरलेल्या 5 शेळ्यांपैकी प्रत्येक शेळी 1680 रुपयाला विकली तर या व्यवहारामध्ये एकंदरीत 6% नफा होईल. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये 1680. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.